सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं आगमन बुलढाणा नगरीमध्ये होत आहे। त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि बुलढाणा नगरीमध्ये वक्ता विभागाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत। आता मी प्रामुख्याने दोन विषयांवरती या ठिकाणी बोलणार आहे। ते विषय मुख्यमंत्री साहेब हे कशा पद्धतीने हाताळतील हे आता त्यांचं माहिती, परंतु दोन्ही विषय अतिशय समाजाच्या हिताचे आणि अतिशय आजच्या गरजेसाठी आवश्यक असे आहेत। पहिला विषय की महिलांसाठी 2000 रुपयाची पेन्शन त्यांनी लागू केली, अभिनंदन आहे। सगळे राजकीय पक्ष आम्ही सुद्धा हे म्हणतो की इलेक्शनच्या तोंडावरती भूल थापा देण्याचा जो आहे तो प्रकार आहे, चॉकलेट आहे। आणि हे जर कधी असं नाही आहे तर त्यांनी 2.5 वर्ष म्हणजे 30 महिन्यांपासून हा कारोबार जवळपास सांभाळलेला आहे। तर हे इलेक्शनच्या 2 महिन्यांच्या आधी हे 2-2 हजार असे करून 4000 देण्याच्या ऐवजी त्यांचा जो बॅकलॉग आहे बाकीच्या महिन्यांचा तो सुद्धा त्यांनी भरून काढावा। म्हणजे 30 महिन्यांचे 60,000 रुपये हे प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये टाकावे। म्हणजे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री हे लाडकी बहीण योजना ही राबवत आहेत हे त्याच्यावरतून सिद्ध होईल। अन्यथा हा सगळा थोतांड कारभार आहे हे जे आम्ही विरोधक म्हणतो आहे याला सगळेचे सगळे मतदार जे आहेत ते मान्य करतील। विषय नंबर 2 तो याहीपेक्षा महत्त्वाचा आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्यावरती खूप सारे आरोप झाले पुतळा पडल्याच्या नंतर, आणि त्यामधून खूप साऱ्या ठिकाणी जे आहे मोर्चे काढण्यात आले, जोडे मारूसारखे काही आंदोलन करण्यात आले, काही ठिकाणी जे आहे ते तणाव झाला, काही ठिकाणी बंद पाळण्यात आला। माझं सगळ्यात पहिलं आणि शेवटचं पुतळ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांना एकमेव असं सांगणं राहील की पुतळा म्हणजे थोतांड आहे। कोणताही पुतळा प्रेरणा देऊन कोणत्याही विद्यार्थ्याला, नवयुवकाला, लहान मुलाला, वृद्ध माणसाला IAS IPS अधिकारी बनवू शकत नाही। पुतळा म्हणजे दगड माती। शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तर त्या ठिकाणी असा ओहापोह करण्यात आला की जसं काय शिवाजी महाराज खाली पडले। पुतळा म्हणजे दगड माती, त्याची प्रेरणा घेऊन कोणीही माणूस समाजामध्ये चांगले कामं करण्यासाठी निघू शकत नाही जर त्या माणसाला ज्यांचा पुतळा आहे त्यांचे कार्यच माहिती नसेल तर। म्हणजे या पुतळ्यांच्या ऐवजी अभ्यासामध्ये जर कधी या विद्वान माणसांचे, या कर्तबगार माणसांचे, आमच्या आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि इतर सर्व जाती धर्माचे सगळेच्या सगळे जे काही मोठे महापुरुष असतील हे सगळेच्या सगळे जे ते वंदनीय आहेत। त्यांचा इतिहास हा आमच्या लोकांना माहिती पडावा यासाठी पुस्तकं आवश्यक आहेत, पुतळे नाही। पुतळ्याची विटंबना होऊ शकते, पुस्तकांची विटंबना होत नाही। मी आज पाहतो बऱ्याचशा पेपरच्या मुखपृष्ठावरती जे आहे ते गणपती बाप्पांचं चित्र असतं, देवी मातेंचे फोटो त्याच्यामध्ये छापून येतात, महापुरुषांचे फोटो सुद्धा त्याच्यामध्ये छापून येतात, परंतु तो कागद नंतर रद्दीमध्ये फेकला जातो, बऱ्याचशा लोकांच्या पायाखाली येतो, परंतु त्यातून कोणताही पद्धतीचा दंगलीचा प्रकार, तणाव हे निर्माण होत नाही। स्वरूप तेच आहे। परंतु पुतळा जर कधी समजायचं पडला किंवा त्याची जर कधी कोणी चपलांचा हार टाकून विटंबना केली, शाही फेकून विटंबना केली तर मात्र दंगली उसळतात। म्हणजे मुख्यमंत्री साहेब, पुतळा हे या भारतातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे।
पुतळ्याला पाहून एक IPS अधिकारी झालेला मला तुम्ही दाखवा की त्यांनी पुतळा पाहिला आणि त्यांनी परीक्षा दिली तोय झाला. त्यांनी त्या पुतळा ज्याचा आहे त्याच्यावरती अभ्यास केला असेल आणि त्यानंतर तो कुठेतरी काहीतरी घडू शकला असेल. म्हणजे पुतळा आवश्यक आहे का? नाही. त्यांची कारकीर्द जनतेपर्यंत पोहोचावी याच्यासाठी ठीक आहे, परंतु राजकारणी लोकांनी या पुतळ्यांचा सहारा घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण कसं राहील, जागोजागी वेळोवेळी दंगल्यात कसे पेटतील, त्या दंगलींमध्ये हत्या कशा होतील, निष्पाप लोकांचे जीव कसे जातील आणि त्याच्यावरती मग आम्ही राजकारण कसं करून परत सत्तेमध्ये येऊ, हे जे ना हे षडयंत्र रचलेलं आहे असा माझा ठाम दावा आहे. जर पुतळा नसला विटंबना होणार नाही, जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही, दंगली पेटणार नाही, गावबंदी राहणार नाही, बंद पाळल्या जाणार नाही, एसट्या फोडल्या जाणार नाही, प्रवाशांना त्रास होणार नाही, गोर गरीब जे हातावरती काम करणारे मोल मजूर मिस्त्री कामगार हे सगळे जे त्या बंदमध्ये उपासाला बळी पडतात त्यांच्या घरामध्ये त्या दिवशी चूल पेटण्याची सुद्धा सोय होत नाही. याला कारणीभूत जर ते पुतळा असेल तर ते पुतळे काय चाटायचे धरून? हे सगळे पुतळे थांबवा. जर तुम्ही खरोखर लाडके मुख्यमंत्री म्हणून जर कधी असाल तर तुम्ही याचा नीट अभ्यास करा मी काय म्हणतोय त्याचा. हे सगळे पुतळे थोतांडे थांबवून टाका. पुतळ्यांच्या सगळ्या परवानग्या ज्या त्या रद्द करा. त्याच्यानंतर ज्या आधीच्या असतील त्यातल्या त्यात ते जर कधी हे असतील थांबवता येत असतील, काढून टाकता येत असेल तर काढून टाका. कोणत्या समाजाला या देशामध्ये दंगली हव्यात हो? कोणत्या जातीला दंगली हव्यात? कोणत्या धर्माला दंगली हव्यात? सगळेजण शांतता कशी नांदेल, आमचे लेकरं बाळ सुखाने शाळेमध्ये कशी जातील आणि तिथून वापस कशी येतील यासाठी सगळेचे सगळे चिंतित असतात. कोणाला दंगली पाहिजे इथे? हे साधनं आहेत राजकारणी लोकांचे त्याच्यावरती भाषणं करण्याचे की आम्ही पुतळे दिले. पुतळ्यानंतर काय दिलं तुम्ही? दंगली. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आज भारताचा जर कधी आपण इतिहास पाहिला तर सगळ्यात जास्त दंगली या पुतळा विटंबनेमुळे झालेल्या आहेत. समाजामध्ये तेढ त्याच्यामुळे निर्माण जर कधी होत असेल आणि त्याच्यामध्ये जर कधी रात्रंदिवस पोलीस कर्मचाऱ्यांचे बळी जात असतील, त्यांना जर कधी रक्तबंबाळ होऊन दवाखान्यामध्ये भरती करावं लागत असेल, त्यांचे मृतदेह जर कधी त्यांच्या घरच्यांच्या हवाली करावं लागत असतील, दंगलीमध्ये गोळीबारामध्ये जर कधी निष्पाप लोक मारले जात असतील, नेता नाही मरत कोणता. आजपर्यंतच्या कोणत्याही दंगलीमध्ये गोळीबारामध्ये कुठला नेता मेलेला मी ऐकलं नाहीये, परंतु निष्पाप लोकांचे मात्र कधी पायावरती गोळी लागलेली असते, कधी छातीवरती लागली असते, कोणाचे जीव जातात. हे सगळं त्या पुतळ्यांमुळे होतं. आपण या ठिकाणी आलात, तुम्ही देणार आहात, भरभरून देणार आहात, खूप काही दिलंय तुम्ही, धन्यवाद. बुलढाण्यासाठी तुम्ही खूप काही दिलंय, आपले शतशः आभार. परंतु तुम्ही प्रामुख्याने या मी बोललेल्या प्रत्येक गोष्टीची ही गृह खात्यांकडनं मागणी करा की खरंच वक्ता विभागाचे रवी पाटील जे बोलतायत याच्यामध्ये काही तथ्य आहे का, आणि जर काही त्यात तथ्य असेल तर आपल्याला थांबवता येईल का, आणि जर आपण हे सगळे पुतळे काढून टाकले तर भारताचे जे येणारे दिवस आहेत ज्याच्यामध्ये परत काही निष्पाप पोलिसांचे बळी जातील, परत काही निष्पाप बालकांचे बळी जातील, काही युवकांचे बळी जातील, काही महिलांना त्रास होईल, काही गाड्या जाळपोळ होईल, शासनाच्या संपत्तीचं नुकसान होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, हे थांबू शकेल का याचा अहवाल गृह खात्याकडून तुम्ही बोलवा आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणच्या सगळ्या पुतळ्यांचं उद्घाटन करा. ह्या 2 विनंत्या करतो आणि आपण येताय, आनंद आहे. धन्यवाद.